नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. फ्रॅक्शनच्या पुढच्या भागामध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघणार आहोत. आधीच्या भागांमध्ये आपण फ्रॅक्शन्स, बेसिक इंट्रोडक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन हे पाहिलं. आता आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन विथ बेसिक कन्सेप्ट्स. सुरुवात करूया. मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. याआधी सुरुवातीला मल्टिप्लिकेशन इंटिजर्सची समजून घेऊया. 2 + 2 + 2 + 2 8 म्हणजेच 4 टाइम्स ॲडिशन ऑफ 2 इज 8. हेच आपण 4 टाइम्स 2 इज इक्वल टू 8 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू 8 असं लिहितो. म्हणजे मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय? एक नंबर ज्यानं मल्टिप्लाय केला आहे तितक्या वेळा त्याची ॲडिशन. 2 + 2 + 2 + 2 8 means 4 times 2 is equal to 8 means 2 multiplied by 4 is equal to 8. आता याच्याच जागी समजा आपल्याला फ्रॅक्शन्स घ्यायचे आहेत. एखादं एक्झाम्पल घेऊन बघूया. 3/4 मल्टिप्लाय 3/4 असंच घेऊया आपण. 3/4 मल्टिप्लाय बाय 3/4. आता ह्याचं मिनिंग काय झालं? 3/4 3/4 टाइम्स. हे मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर 3 multiplied by 3 upon multiplication of denominator means 3 3s are 9 and 4 4s are 16. असं याचा आन्सर येतं. लक्षात ठेवायला एकदम सोपी मेथड आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर, मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. मग कन्फ्युजन कुठे होतं? तर ज्यावेळी ॲडिशन असते त्यावेळी डिनॉमिनेटरची ॲडिशन करत नाही, डिनॉमिनेटर तसाच ठेवतो. म्हणजे हे जर एक्झाम्पल असं असेल 3/4 + 3/4 तर मात्र इथे आपण 4 + 4 8 नाही करत. तो 4 आपण तसाच लिहितो आणि 3 + 3 6 लिहितो. इथे डिनॉमिनेटरची ॲडिशन नाही करायची आणि इथे मात्र डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची. असं का? तर हे आपण आता बघणार आहोत. याचं मिनिंग काय असतं? आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की 3/4 म्हणजे 4 पार्ट्स केले एका वस्तूचे तर त्यातले 3, 4 केले त्यातले 3. म्हणजे टोटल एखाद्या गोष्टीचे 4 पार्ट्स करायचे असतील तर आपण हा आता मिक्स फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. तो ही कन्सेप्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याचा अर्थ असतो जो काही न्यूमरेटर आहे त्यातले डिनॉमिनेटर पैकी घेतलेले पार्ट्स असं त्याचं मिनिंग असतं. म्हणजे इथे मिक्स फ्रॅक्शन मध्ये 4 म्हणजे 1 कम्प्लीट आणि 2 एक्स्ट्रा आहेत असं याचं मिनिंग होतं. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कन्फ्युजन असेल तर मागचा व्हिडिओ आपण पाहू शकता. आपल्याला आता हा भाग पाहायचा नाहीये, तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. इथे आपण आता बघणार आहोत की इथे डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन का करायची. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. तर एक फ्रॅक्शन यातला घेतला 3/4. ते याचा अर्थ काय असतो? समजा ही एखादी वस्तू घेतलेली आहे आणि याचे 4 पार्ट्स केले. या 4 मधले 1 2 3 पार्ट्स घेतले म्हणजे याला म्हणायचं 3/4. 4तले 3 भाग घेतले. तर हे जे 3 पार्ट्स घेतलेले आहे या 3चे पुन्हा 3/4 टाइम्स म्हणजे ह्याचे आपल्याला पुन्हा 4 पार्ट्स करायला पाहिजेत. मग 4 इक्वल पार्ट्स करायचे झालेत. आधी आपण एवढ्याचेच करूया. म्हणजे या 3 पार्ट्सचे मी पुन्हा 1 2 3 4 पार्ट्स केले आणि त्यातले 3 पार्ट्स म्हणजे समजा मी एवढा भाग घेतला तर मी किती घेतले? 3 and 3 6 and 3 9. आता हे टोटल किती पैकी आहेत? तर हे 12 पैकी आहेत. पण आपलं काय आहे, हा कंप्लीट पाहिजे ना. म्हणजे आपल्याला ह्याचे 4 पार्ट्स कन्सिडर करावे लागतील.
म्हणजे टोटल झाले 4, 8, 12, 16. 16 पैकी मी एवढे भाग घेतले. बघा आन्सर 9/16. लक्षात येते? न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. हे कन्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. हा जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर कन्फ्युजन होणार नाही. इकडे ऍडिशन का करायची नाही तर हे एक्झाम्पल वाटल्यास आपण सोपं करून बघूया. मिक्स फ्रॅक्शनचे एक्झाम्पल एकदम कठीण नको. समजा 3/4 आणि 1/4 4 पार्ट्स घेतले. एखाद्या वस्तूचे 4 भाग केले तर 4तले 3/4 घेतले आणि 1/4 घेतला. म्हणजे 4तले 4 भाग घेतले. 4/4 होल पार्ट घेतला. म्हणून आपण डिनॉमिनेटरची ऍडिशन करत नाही. पण इथे मात्र एका गोष्टीचे 4 पार्ट्स केले, त्यातले 3 घेतले. त्या 3/4 मधले पुन्हा 3/4 म्हणजे त्याचे पुन्हा आपण 4 पार्ट्स केले. 4, 4, 4 त्यातले 3 पार्ट्स घेतले. म्हणजे ते झाले 3, 3, 3 and 3, 6 and 3, 9. मग टोटल पार्ट सगळ्या पूर्ण जे काही वस्तू घेतलेली आहे त्याचे किती होतील तर 16 होतील. आणि त्यामुळे मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अपॉन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून पाहूया. 7/5 मल्टिप्लाय बाय 3/4. मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर 7 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर 5 मल्टिप्लाय बाय 4. आन्सर येईल 7 3s are 21, 5 4s are 20. अजून एक समजा घेतलं. मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर 5 मल्टिप्लाय बाय 4. मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर 9 मल्टिप्लाय बाय 9. 5 4s are 20 and 9 9s are 81. आता हे एक्झाम्पल सेमच आहे. कुठे फरक पडतो ते समजून घेऊया. इथे मल्टिप्लिकेशन केलं 5 4s are and 4 9s are. 5 4s are 20, 4 9s are 36. आता हे जे आन्सर आहे ना हे आन्सर रिड्यूस करून लिहिण्याची पद्धत असते. रिड्यूस का करायचं हे समजून घ्या. समजा 4 केक घेतले, छोटे छोटे सेम साईजचे, तसं इमॅजिन करूया. आणि हे मला दोघांमध्ये वाटायचे. आता प्रत्येक केक समजा वेगवेगळ्या फ्लेवरचा आहे. तर मग आपण काय करू? याचा हाफ केला, याचा हाफ केला, हा केला आणि हा हाफ केला. या प्रत्येकातला हा जो पार्ट आहे तो एकाला दिला, हा जो पार्ट आहे तो एकाला दिला. म्हणजे मी नेमका किती दिलाय तर हे हाफ 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 म्हणजे एकाला मिळाला 2 केक्स आणि दुसऱ्याला सुद्धा हा 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 म्हणजे 2 केक्स मिळाले. म्हणजेच हाफ 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 म्हणजे हे किती झालं ऍक्च्युअल 4. टोटल 8 पार्ट्स केले आणि त्या 8 मधले 4 पार्ट्स दिले. म्हणजेच प्रत्यक्षात मी किती दिलेत 4 मधले 2 दिलेत. आणि अजून एक्सप्लेन करायचं झालं तर हे हा एका बॉक्स आहे. या एका बॉक्स मध्ये 4 केक आहेत तर त्याचे 2 पार्ट्स केले. 2तला 1 पार्ट एकाला दिला. किंवा हे 4 केक होते, 4तले 2 दिले. किंवा त्याचे 8 पार्ट्स केले, 8 मधले 4 दिले. म्हणजेच हा 4/8 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 1/2 आहे. याला आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणतो की व्हॅल्यू सेम आहे. तसं हे जे येणारा आन्सर आहे 20/36 हे अजून याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन रिड्यूस करून लिहिता येईल का तर तो तसा लिहायचा असतो. मग रिड्यूस केलं तर काय होईल? या दोन्ही नंबरना कोणत्या नंबरना डिवाइड होतं ते दोन्ही 4च्या टेबलमध्ये येतात. 4 5s are 20 डिवायडेड बाय 4 केलं तर 5 येईल. 36 डिवायडेड बाय 4 केलं तर 9 येईल. 4 9s are 36. मग हे पुन्हा डिवाइड करण्यापेक्षा रिड्यूस करण्यापेक्षा इथे सोपी पद्धत काय असते
तर न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन आहे. हा इथे मी 4 1s are 4 4 1s are 4 असा जर डिवाइड केलं तर इथेच आपल्याला आन्सर 5/9 मिळून जातं. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. आता हे एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आपला कन्सेप्ट आणखीन क्लिअर होईल. समजा मी घेतलं 5/4 मल्टिप्लाय बाय 4/9 मल्टिप्लाय बाय 27/10. मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अपॉन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर करायचं तर नंबर्स आता खूप मोठे झाले. 5 4 20 20 मल्टिप्लाय बाय 27 आणि डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 10 आणि आन्सर खूप मोठं येणार आणि मग ते रिड्यूस करायचं. म्हणजे मी हे असं लिहिलं 5 × 4 × 27 आणि 4 × 9 × 10 आणि मग हे मल्टिप्लिकेशन करून रिड्यूस करण्यापेक्षा आपण हे इथेच करून घेऊ शकतो. जसे 4/4 हे मांडून करण्यापेक्षा जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण हे इथे करण्याच्या ऐवजी इथे केलं तरी चालेल. 4 1s are 4 4 1s are 4 4 डिवायडेड बाय 4. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटर हा डिवाइड असतो. तसं 27 डिवायडेड बाय 9 9 1s are 9 9 3s are 27. 5/10 5 1s are 5 5 2s are 10. म्हणजे शिल्लक काय राहिलं 1 × 1 × 3 आणि 1 × 1 × 2 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर आलं 3/2. हेच आपण इकडे करायला गेलो तर खूप मोठं होईल आणि मग ते आपल्याला कोणत्या नंबरनं डिवाइड होतं आणि मग ते अजून असं रिड्यूस होईल हे आपल्याला शोधावं लागेल. त्यापेक्षा फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन असेल तर लक्षात ठेवा पहिली स्टेप मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अपॉन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर आणि जर ते नंबर रिड्यूस होत असतील म्हणजेच त्यांची डिव्हिजन होत असेल तर ती डिव्हिजन आधीच करून घ्यायची जेणेकरून आपल्याला मिळणारं आन्सर सुरुवातीलाच छोटं मिळतं. फक्त एक लक्षात ठेवा ऍडिशन करताना डिनॉमिनेटरची ऍडिशन किंवा इथे प्लस सिम्बॉल असेल तर ह्या अशा पद्धतीनं रिड्यूस करता येत नाही. आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स पाहण्यासाठी पहिल्यांदा एक कन्सेप्ट समजून घ्यावा लागतो. त्याला म्हणतात रेसिप्रोकल्स और मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय. एखादं एक्झाम्पल घेतलं 1/5 याला मल्टिप्लाय समजा मी 5/1 न केलं तर याचा आन्सर काय होईल. आताच आपण पाहिलं मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर 5 1s are 5 5 1s are 5 5/5 आन्सर येईल 1. 5 1s are 5 5 1s are 5 आन्सर आलं 1. किंवा दुसरा एखादा नंबर घेतला 2 2ला समजा मी 1/2 न मल्टिप्लाय केलं तर कुठल्याही इंटिजरला डिनॉमिनेटर काही नसतो याचा अर्थ तो 1 असा घेतला जातो. 2 × 1 2 1 × 2 2 2/2 पुन्हा आन्सर येईल 1. ज्या दोन फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन 1 येते त्यांना एकमेकांचे रेसिप्रोकल्स किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतात. लक्षात ठेवा ज्या दोन फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन 1 येते त्यांना रेसिप्रोकल्स किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतात. म्हणजे 1/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स झाला 5 2 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स झाला 1/2 म्हणजे काय केलं नंबर उलट केला 1/5 चा 5/1 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर अशा नंबर्सना म्हणायचं एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. डिव्हिजन एक्झाम्पल घेतलं 1/2 डिवायडेड बाय 1/4. मेथड सांगते लक्षात ठेवण्यासाठी टेक्निक म्हणून. मग आपण त्या मागचा कन्सेप्ट समजून घेणार आहोत.
तर पहिल्यांदा दिलेला फ्रॅक्शन तसाच लिहायचा, पहिला 1/2. पुढचा जो आहे तो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा, डिव्हिजनच्या ऐवजी लिहायचं मल्टिप्लाय, आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 1/4 चा होईल 4/1. मग 2 ones are 2, 2 twos are 4. आन्सर आलं 1 × 2/1 × 1 म्हणजे आन्सर आलं 2. काय केलं, पहिला फ्रॅक्शन तसाच लिहिला, डिव्हिजनच्या जागी मल्टिप्लाय करायचं आणि पुढचा नंबर आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेतला. हे लक्षात ठेवण्यासाठी सोपी मेथड. पण हे असं का करायचं, हा कन्सेप्ट माहिती असेल तर आपल्या हे लक्षात राहील. यासाठी समजून घ्या. समजा 2 × 3 घेतलं तर आन्सर येईल 6. मग 2 = 6 / 3 असतं. या 6 ला 3 न डिवाइड केलं तर 2 येतं, किंवा 6 ला 2 न डिवाइड केलं तर 3 येईल. दोघांच्या मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर असतं त्यातल्या या एका नंबरनं आन्सरला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं तर हा नंबर मिळतो, यानं डिवाइड केलं तर हा नंबर मिळतो. सेम या पद्धतीनं फ्रॅक्शनचं एक्झाम्पल बघूया. 1/4 मल्टिप्लाय बाय 4/1 म्हणजे 4 घेतला तर आन्सर 4 ones are 4, 4 ones are 4 म्हणजे आन्सर येईल 1. याप्रमाणे समजा मला हे 4 आन्सर पाहिजे असेल तर या 1 ला हा नंबर आहे तो इकडे डिवाइड होईल, पण आन्सर येते 4. म्हणजेच इथे हे 1 आणि हा आहे डिवाइडचा केला मल्टिप्लाय, 4/1 4. 4 = 4 × 1 4 म्हणजे डिवाइडचं मल्टिप्लाय केलं आणि पुढचा नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल घेतला. आणि म्हणून इथे आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहे की नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल यांचे मल्टिप्लिकेशन 1 येतं. हे आत्ताचं कन्फ्युजिंग वाटत असेल, शांतपणे ऐकलं तर कन्फ्युजन नाही, पण कन्फ्युजिंग वाटत असेल तर दैनंदिन जीवनातलं एखादं उदाहरण तुम्हाला मी सांगते. समजा अर्धा लिटर दूध आहे आपल्याकडे, एका बॉटलमध्ये अर्धा लिटर दूध आहे. हे दूध आपल्याला पाव लिटर असं वाटायचंय. तर अर्ध्या लिटरचे पावचे किती भाग होतील, तर 2 पार्ट्स होतील. बघा आन्सर आलं 2. डिव्हिजनचा अर्थ काय, तेवढे पार्ट्स करणे. हाफ लिटर मिल्क आहे, त्याचं पाव लिटर प्रमाणे पार्ट्स केले तर ते किती झाले, 2 पार्ट्स झाले. आणि याच्यासाठी लक्षात ठेवा, डिव्हिजन करताना दिलेला पहिला फ्रॅक्शन तसाच लिहायचा, डिव्हिजनची साइन मल्टिप्लिकेशन करायची, पुढचा नंबर आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा आणि मग मल्टिप्लिकेशन करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन्स, कन्सेप्ट आणि त्यांची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. पुढील व्हिडिओ आलेले कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूच्या शालेय विद्यार्थ्यांना व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.